नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ मोडक, सोमनाथ टुरिझम ऑर्गनायझर. हे घनदाट जंगल, हे माझ्या परिसरातलं जंगल, सह्याद्री पर्वतरांगेच्या किनारपट्टीवरचं हे जंगल घनदाट सुंदर असं नटलेलं आहे. दरवर्षी असंच नटतं हे दिवस म्हणजे खूप छान पाहण्यासारखं हे जंगल. परंतु अखेरीच्या वेळेस या जंगलाला आग लागते. आग लागते असं म्हणता येणार नाही, तर आग लावली जाते. लावणारा आग यो सर्वसामान्य कोणीतरी शेतकरीच असावा, कारण का बाहेरून कोणी आग लावायला येणार नाही. आणि प्रत्येक ठिकाणी आग लागते, अगदी प्रत्येक ठिकाणी. आणि प्रत्येक ठिकाणी आग लागते त्याला कारणीभूत कोणीतरी शेतकरी सर्वसामान्य व्यक्तीच असावा. तर मित्रांनो, सृष्टी हेच आपलं जीवन आहे. ही धरती माता हीच आपली खरी पहिली माता आहे. आणि या सृष्टीला आग लावतो ना, त्यावेळेस लाखो निष्पाप जीव भस्म होतात. नवनिर्वांचित आलेले कोंब झाड हे सुद्धा नष्ट होऊन जातात. आणि याला केवळ आणि केवळ जबाबदार आपण सर्वसामान्य शेतकरी वर्ग. कारण का इथे आग लावायला मुंबईचा कोणी शहरी माणूस येत नाही, तर सर्वसामान्य शेतकऱ्याचाच कोणीतरी आग लावणारा असतो. आग लागत नाही तर लावली जाते. ह्या गोष्टी जपल्या पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी. कारण का शेतकऱ्यावर दरवर्षी आभाळ एवढा नुकसान करून जातो. त्याचं कारण का शेतकरी ह्या जंगलाची राखणदार कधीच करत नाही. खरं तर सगळ्याच गोष्टी शासनाने करायला पाहिजे असं नाही. आपलं पण कर्तव्य आहे जंगल राखण्याचं. कमीत कमी शेतकऱ्याचं तर हे कर्तव्य असायला पाहिजे का जंगल हे माझं आहे. जंगलाच्या जीवावर, या सृष्टीच्या जीवावर सगळं आहे. ही सृष्टी भरलेली असेल तर मला सर्व काय भरून मिळेल. परंतु शेतकरी जर बेईमान होत असेल आणि या निष्पाप झाडांपासून तर अगदी जीवांच्या याच्यापर्यंत राख करत असेल, तर त्याचं प्रायचित भेटल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, या धर्तीवरचे सर्वात मोठे पाप असतील ती म्हणजे जंगलाला आग लावणे. जंगलाला आग लावणे यापेक्षा मोठे पाप या सृष्टीवरचं मी तर म्हणतो कुठलेच नसतील. तर या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे, खूप सुंदर प्रत्येक ठिकाणी सजलेलं हे जंगल असतं. याची झाडांच्या तोडीपासून तर आग लावण्यापासून वाचवायला पाहिजे, बचवायला पाहिजे. आणि बचवण्याचं काम तिथल्या प्रत्येक ठिकाणच्या आसपासच्या शेतकऱ्यांचं, सर्वसामान्य वर्गातल्या जे पण कुणी असेल त्यांचं हे काम आहे. कारण का जरी सृष्टी जगली, सृष्टी वाढली तर आपलं जीवन सुखी आहे, नाहीतर आपण सदैव दुःखी आहेत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं मित्रांनो, सगळं करा पण जंगलाला आग लावू नका. लक्षात ठेवा, किती निष्पाप जीवांचा बळी जातो, राख होते. हे केवळ आणि केवळ समजणारा समजू शकतो. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचे, खूप सुंदर सृष्टी आहे. जीव जाळणं हे शेतकऱ्याचं काम नाही आहे आणि शेतकऱ्याने नाही करायला पाहिजे. पण मुळात या गोष्टी शेतकऱ्यापासूनच घडतात. आणि मग शेतकरी रडतो ज्या वेळेस दुष्काळ पडतो, त्यावेळेस. तर दुष्काळा हे प्रायचित आहे शेतकऱ्याचं. धन्यवाद मित्रांनो, एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे. जर हा व्हिडिओ कुणाला खराब वाटला असेल तर सॉरी, पण ही सत्य गोष्ट आहे का दरवर्षी जंगलाला आग लागत नाही तर आग लावली जाते.